सुझलॉन कंपनीच्या टॉवरमधील कॉपर केबल चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांना जेरबंद करण्यात निजामपूर पोलिसांना यश आले आहे। पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे। या कारवाईमुळे 2 गुन्हे उघडकीस आले आहेत। साक्री तालुक्यातील फफादे शिवारामध्ये असलेल्या टॉवरवर कॉपर केबल चोरट्याने लांबवली होती। या प्रकरणी सुरक्षा व्यवस्थापक बोरसे यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। या फिर्यादीवरून चोरट्यांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती। निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे यांनी तपासाची चक्रे गतिमान केली। यामध्ये प्रत्यक्षदर्शी व साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले। या जबाबाच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी निलेश गायकवाड राहणार सटाणा व अमीन खान जैताने यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून कॉपर केबल, पिकअप वाहन व मोबाईल असा एकूण 12,92,900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। तर दुसऱ्या कारवाईमध्ये दिनांक 30 डिसेंबर रोजी दाखल गुन्ह्यात अजय राठोड व पंकज देसले आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक यांच्या ताब्यातील 40,350 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या दोन्ही गुन्ह्यामध्ये एकूण 13,33,250 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात निजामपूर पोलिसांना यश आले आहे। निजामपूर पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे। ब्युरो रिपोर्ट, एक्सप्रेस न्यूज मराठी, साक्री।